नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. पायाला लागलेली ठेच शेतकऱ्याच्या जीवावर बेतली. पालापाचोळा जाळताना आगीत पडला अन होरपळून मृत्यू. पालापाचोळा जाळण्यासाठी शेताकडे गेलेल्या शेतकऱ्याच्या पायाला ठेच लागून आगीच्या लोळात सापडल्याने गंभीर भाजून त्याचा मृत्यू झाला. शंकर बापू चव्हाण, वय वर्ष 70, राहणार चव्हाणवाडी, तालुका आजरा, असं या शेतकऱ्याचं नाव आहे. ही घटना सकाळी 11:30च्या सुमारास वडाचे गाव या शेतात घडली आहे. मान्सून दाखल होण्यापूर्वी धुळवा पेरणी करण्याची परंपरा या परिसरात आहे. त्यामुळे पेरणीपूर्वी मशागतीची कामे सध्या जोरात सुरू आहेत. बांध बंदिस्त करणं तसंच शेतात जमा झालेल्या पालापाचोळा जाळून शेत स्वच्छ करणं ही कामे सुरू आहेत. उन्हाची तमा न बाळगता शेतकरी ही कामे कष्टाने करत आहे. शेतात जमा झालेला पालापाचोळा जाळण्यासाठी शंकर चव्हाण हे सकाळी शेताकडे गेले होते. जमा झालेला पालापाचोळा एकत्र करून त्यांनी तो पेटवला. उन्हाच्या तडाख्यामुळे ही आग शेजारच्या शेतकऱ्याच्या बांधाला लागली. ही आग जोराने पसरू लागल्याने शेजारच्या शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये म्हणून ते हातात झाडाची फांदी घेऊन धावत सुटले. यावेळी त्यांच्या पायाला ठेच लागून पायाचा अंगठा रक्तबंबाळ झाला. या धावपळीत ते आगीत पालथे पडले. आग मोठी असल्याने ते चेहऱ्यापासून पायापर्यंत भाजले. जवळपास कोणीही शेतकरी नसल्याने त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. काही वेळाने त्यांचे नातेवाईक त्या ठिकाणाहून जात असताना त्यांनी हा प्रकार पाहिला. जवळ जाऊन पाहिलं असता ते मृत झाल्याचं आढळलं. चव्हाण यांच्या मागे पत्नी व 2 विवाहित मुली असा परिवार